ती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी सटकून टाक ती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी साऊंड पाहिजे जयंतीला काय समजलं का हॅपी बर्थडे चंदू हॅपी बर्थडे चंदू दादा चंदू दादा हॅपी बर्थडे चंदू दादा लांबून लांबून वर्गणी काढायला सुरुवात करा आता डोक्याला ताप नका देऊ माझ्या कळलं काय भाऊ वर्गणीचं काम चालू आहे तर आमदार जगदळ आहे ना ते बोलतात ती वर्गणी देणार नाही देणार नाही कोण कर ठीक आहे भाऊ जगदाळ साहेब नमस्कार चंदू बोलतो चंदू हा काय पोरं काय बोलायला लागलं आता वर्गण देणार नाही म्हणते हा काय देणार वाटतं का नाही स्वतःला अरे महाराष्ट्रात राहतो ना आपण जयंती साजरी नाही करायची का मग कोण करणार अरे आपला सण आहे महाराष्ट्राचा सण आहे हा असं परत कोणी केलं तिथं कुदवा त्याला कळलं मला नका सांगू आणि अजून काय काय कार्यक्रम ठेवायचे आता सांगा म्हणजे तयारीला लागायला बाकी काय नाही दादा मी काय म्हणतो या वर्षीच्या जयंतीला आहे ना आपण पोराला सगळ्या पोराला वया वाटायच्या बघायच का वया घातल्या वाटतोस आपल्या गल्लीतली पोरं काय शिकायला जातात काय शाळेत हे आपल्या आई बाप पाठवतात म्हणून झालं आपल्या शाळेत त्याला नाही आता काय वया बिया काय नको मागच्या वेळेला वया आणल्या होत्या त्याचं काय झालं एक पोरग तरी आलं का वही नाही आला त्याला हा हे सगळ्या वयानंतर चनेवाल्याला विकले आपण यो बघ यो कागद त्यात वहीच आहे आपण रक्तदान शिबिर ठेवायचं का हा जे भारी आहे रक्तदान हे फिक्स करून टाका रक्तदान करून टाकू त्याला काय प्रॉब्लेम नाही आता रक्तदान शिबिरच करायचंय ना तर दादा मी काय म्हणतो आपण एक काम करूया रक्तदानाची शिबिराची सुरुवात आहे ना तुमच्यापासून करायची काय आता करणार सुरुवात पहिली सुरुवात कपडा तू अरे मागच्या टायमाला 2 बाटली रक्त दिलं होतं एकाला लिव्हर सुजल्यानंतर त्याचा आपलं रक्त पचवू नका साध्या लिव्हरचं काम नाही हे मजबूत लिव्हर पाहिजे त्याच्यासाठी शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यांना फुटला घाम याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम पप्पा पप्पा महाराज अजून असतील इथे किल्ल्यामध्ये हो असणार थांब मम्मीला फोन करतो सांगतो पोचलो म्हणून ए वसना हॅलो हा पोचलो ग खुश आहे खुश हा बोलायचे चल पडले कवळ घेता नाम जायचे सदावर होते नाम काय करतेस पप्पा वन बोलण्याला बसलोय या हा बघा हा खूप गरीब दिसतोय बिचारा फक्त फुटानेच आणलं त्याने काय नाही दादा इकडे पोराला काय पोराला नाही काय नाही ते त्याला एकत्र बसू ना नाही काय नको एकत्र नको हे बघ ही आपल्या महाराष्ट्राची खरी संपत्ती आपले गड किल्ले तुला माहिती आहे का हा किल्ला कोणी बांधला हो कोणी स्वप्नील आणि मानसीने काय स्वप्नील आणि मानसी यांनी बांधला कसं काय ते बघा ना तिकडे दिलंय पप्पा बदामामध्ये बघा दिलंय स्वप्नील मानसी नाही का आपण लिहितो बघा आपल्या घराच्या नेमप्लेट वरती आपलं नाव लिहितो तसं त्यांनी त्यांचं नाव लिहिलं ते बघा तिकडे राहतात ते बघा ना ऍरो दाखवला खरं तर ज्यांनी किल्ले बांधले त्यांनी कधीच स्वतःच नाव नाही लिहिलं पप्पा पप्पा काय ते काय करतायत
अरे ते अभ्यास करतात अभ्यास. आई शपथ. बोल. कसला अभ्यास करतात बाप्पा? अरे ते काय बाळा इतिहासाचा. मग त्यांचे पुस्तकं कुठे आहे? ते तोंडी परीक्षेचा सराव करतात. हो तुला कसं उडाल पक्षी. मला वाटतं त्या मुलाला ऐकायला येत नसेल. कसं काय? ती बघा ना त्याच्या कानात बोलते. मी त्यांची तोंडी परीक्षा ए, नाही नको थांब इथं थांब. जाऊ नको. तुला पक्षी अरे बाबा किती पक्षी उडतात. Hello, little boy. How are you? I am fine. Very good. Actually, I am from London. पण तुम्ही इथं कशा आलात? त्याचं काय झालं की मी लंडन मध्ये स्टडी करत असताना तिकडे मी रिसर्च करत होते तेव्हा मला तिथे शिवाजी महाराजांच्या बऱ्याच गोष्टी दिसल्या. फॉर एक्झाम्पल त्यांची तलवार. पप्पा आपण जाऊया बघायला. पप्पा आपण लंडनला जाऊया. पप्पा मला बघायची महाराजांची तलवार. हो बेटा बरोबर आहे तुझं. पण महाराजांनी ते सर्व मिळवण्यासाठी ज्या मातीत जन्म घेतला तो महाराष्ट्र आधी आपण जाणून घेऊया ना. चला आपण एक सेल्फी घेऊया. हा Yeah, come on. And here you go. Say cheese. इकडे हो मॅडम आला माझा राजा.